डमरू बोले, घन घन घंटा बोले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं आदरणीय, वंदनीय, पूजनीय, श्रद्धेय संतश्रेष्ठ स्वामी माधवगिरीजी महाराज यांच्या सहवासात बाबाजींचं अनमोल मार्गदर्शन, बाबाजींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आहोत. खूप भाग्यवान आहे की ही नाशिक त्र्यंबकेश्वराची गंगा आणि आमच्या गोद खेड्यामध्ये आलेली आहे. एवढी तपश्चर्या गौतम ऋषीला करावं लागली तेवढी तुम्हाला नाही करावं लागली. गौतम ऋषीला गंगा आणण्यासाठी खूप खूप तपश्चर्या करावं लागली, पण आमचे पंचकृषीतील हे गोदनखेडं, हे पंचकृषी काय पुण्य केलं असेल. परमपूज्य माधवगिरी बाबा रूपी गंगा, सद्गुरू जनार्दन स्वामींची कार्याची गंगा इकडं येणं सोपं नव्हतं. डोळ्याचे पारणं फिटतात तुमच्याकडे आल्यानंतर. आणि ज्यावेळेस आम्ही इकडे निघतो ना, त्यावेळेस आम्हाला सुद्धा वाटतं की ज्यावेळेस बाबा विचारतात, महेशगिरी बाबा आम्हाला फोन केला, शेटणी केला, राघवगिरी बाबा सगळे फोन करतात. जसं एखादी लेक माहेरी निघते ना, तसं इकडे येताना आम्हाला वाटतं. लक्षात आपण बाबांकडे चाललो आहोत म्हणजे एवढा आनंद वाटतो. बाकीचे सगळे कार्यक्रम बंद करतो आणि पहिलं इकडचा फोन निसता यायचा उशीर. नाही बाबा, तुम्ही म्हणाल तसं. आता कार्यक्रम एवढे आहे म्हणून दुसऱ्या दिवसाची सेवा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या गुरुकुलातली एक लेकराला मिळाली. आम्ही आमचं भाग्य समजतो की आमचे माधवगिरी बाबा, त्यांच्या जसं सद्गुरू जनार्दन स्वामींनी कौतुक करावं आणि त्यानंतर आमच्या आईसारखं हृदय आणि आम्हाला आईसारखं प्रेम देणारे माधवगिरी बाबांनी आम्हाला कौतुक करावं. आम्हाला किती किती बरं वाटत असेल. भरून वाटतं, डोळे भरून. म्हणजे काय दिवसभर फिरल्याचा शिनभाग जातो. म्हणून आदरणीय, वंदनीय, पूजनीय, श्रद्धेय योगी माधवगिरीजी महाराजांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. नाही, तुम्ही ना थोडे कंजूस वाटू राहिले मला आज. टाळी अशी वर हात करून कडकड कडकड वाजली पाहिजे, माहिती. वा वा, हो हो, वा वा. नाही, कोण म्हणाल तुम्हाला कंजूस? सांगा बरं. पण एक विशेष आहे. अगदी गौरी शंकराच्या पवित्र सानिध्यामध्ये आपण सर्वजण बसलो. बाबाजींचे पवित्र या ठिकाणी मंदिर आहे आणि इतकं चैतन्य आहे. आमचे आदरणीय, वंदनीय, पूजनीय स्वामी महेशगिरीजी महाराज एक शांतीप्रज्ञ, जसं एकनाथ महाराजांकडे बघावं आणि तेच स्वरूप आम्ही आमच्या महेशगिरी बाबात बघतो. शांत मुद्रा, एकदम शांत. आणि प्रत्येक क्षेत्रावर त्याने अनुष्ठान केलं. जो 12 ज्योतिर्लिंगावर अनुष्ठान करणं सोपं नाही आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी 12 ज्योतिर्लिंगावर अनुष्ठान केलं, त्यानंतर महेशगिरी बाबांनी केलं. एवढं लक्षात राहा. आदरणीय, वंदनीय, पूजनीय
राघवगिरीजी महाराज अगदी तुम्हाला माहिती आहे, अशी सावली पडली ना तर मला काय सांगावं. आणि खूप सुंदर आश्रम, तिथं गोपेश्वर महादेव मंदिर आहे आणि रूपही तसंच आहे आणि म्हणून स्वरूपही तसंच आहे गोपीसारखं जीवन आहे आणि म्हणून नाव आहे गोपेश्वर. आणि तिथं पण त्यांनी भांडून तडून आमच्याकडून 5 दिवस शिव महापुराण कथा मागूनच घेतली आणि आता कुठं सांगितलं म्हस्के आपलं जिथं नागेश्वर सावरगाव, आम्ही होतो प्राणप्रतिष्ठेला तिथं, डोळ्याचे पार न फिटले होते, एवढा मोठा यज्ञ केला तिथं. आणि त्याच ठिकाणी 3 दिवस ते आले होते, पूर्ण भक्तमंडळ आमचे, विकास, अंजन, दादा, सगळे आले. बाबा म्हणे तुम्ही 3 दिवस नाही, अजून 1-2 दिवस द्या. आपलं आता काय दिलीप ना, दिलीप महाराज, सगळे महाराज आले. कुठं आले? त्या याला जरूळला, वैजापूर तालुक्यात. आणि एवढे लांबून आले ते, एवढे रात्री परत आले इकडे. म्हणलं एवढ्या रात्री नका जाऊ, 12-1 वाजले. नाही म्हणे बाबा तुम्ही हा म्हणले ना, आम्हाला आमचं सार्थक झालं म्हणे कार्यक्रमाला. जवळजवळ तिथं पण जवळजवळ 25-30 हजार लोक, दररोजचा भंडारा आणि कथा चालू असताना ते तिथं आमंत्रण द्यायला आले. त्यामुळं आम्हाला त्यांना परत नाही पाठवता आलं. आणि जिथं माधवगिरी बाबांनी धर्मध्वज रावला ना, आम्ही तिथं नाही म्हणूच शकत नाही, लक्षात राहू द्या. कारण ते कार्य इतकं शुद्ध आहे, इतकं सात्विक आहे. बाबांचं आचरण, बाबांचे विचार, महाराष्ट्रात एकमेव अशी एक महान विभूती आहे परमपूज्य श्रद्धे माधवगिरी महाराज, की तिथं नियमाच्या बाबतीत तडजोड नाही, अजिबात नाही. सगळं चालेल, पण नेम म्हटलं की बाबाजी म्हणायचे जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या. म्हणून भाग्यवान आहात तुम्ही. आमच्या या ठिकाणी विमलगिरी बाबा 108 श्री महंत जनार्दन स्वामींचा जिथं जन्म झाला, तसं वास्तविक टापरगावला झाला जन्म. कुठं झाला? कन्नड तालुक्यामध्ये टापरगाव आहे. ते लोक सगळे कथेला आलेले होते बोरगावला. आम्ही तर डोळ्याचे पार न फिटले, त्या जागेवर जाऊन आलो. तिथं जिथं बाबांचा जन्म झाला ना, त्या ठिकाणी अखंड दिवा चालू आहे, कधीच दिवा खंडन होत नाही. त्या जागेवर आम्ही नमस्कार करून आलो. तर जिथं जगाला, नव्हे विश्वाला एवढा प्रकाश दिला, या विश्वाचं करोडो लोकांचं संसारात इतकं सुख आणि व्यसनमुक्त केलं लोकांना, आणि ह्या लेकरांना असा अनुष्ठानाचा मार्ग दाखवणारे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी कुठं जन्माला आले? टापर गावात जन्म. माझ्या बाबाजींचा जन्म झाला टापर गावात. स्वामी जन्माला आले त्यांच्या मामाच्या गावात. बाबा जन्माला आले त्यांच्या मामाच्या गावात. स्वामीचा हो जन्म टापर गावात. बाबा जन्माला टापर गावात कन्नड तालुक्यात जन्म झाला आणि दहेगावला बाबाजींची जन्मभूमी आहे.